भास्कर जाधव का बीजेपी और राज्य सरकार पर तीखा हमला। रत्नागिरी में एक सभा के दौरान शिवसेना के वरिष्ठ नेता भास्कर जाधव ने बीजेपी और महायुति सरकार पर कई गंभीर सवाल उठाए और कई मुद्दों पर खुलकर टिप्पणी की। जाधव ने कहा कि बीजेपी की जिंदगी तोते जैसी है। देश की सत्ता मिलने के बावजूद उनकी राजनीति म्युनिसिपल कॉरपोरेशन में अटकी हुई है। उन्होंने आरोप लगाया कि महाराष्ट्र की स्थानीय स्वराज संस्थाओं में महाविकास आघाड़ी के रूप में कभी चुनाव नहीं लड़ा गया और महायुति की राजनीति से जुड़े नेताओं का क्या हाल हुआ, ये सबके सामने है। बीजेपी पर कटाक्ष करते हुए जाधव ने पूछा, बीजेपी के घर आखिर किसके विधायक रेड कर रही हैं? साथ ही ये भी कहा कि महायुति को दूसरी तारीख तक बनाए रखने का इंतजार क्यों? कानून व्यवस्था पर बड़ा सवाल खड़ा किया गया। भास्कर जाधव ने संतोष देशमुख मर्डर केस का जिक्र करते हुए कहा कि अभी तक कई आरोपी पकड़े नहीं गए हैं। उन्होंने कहा कि राज्य में कई हत्याएं हो चुकी हैं, यहाँ कोई लॉ एंड ऑर्डर नहीं है। राज्य में आज एक सुल्तान का राज है। प्रतिक्रिया कोणाबद्दल द्यावी आणि तुम्ही कोणाबद्दल विचारावं हे आपल्याला दोघांनाही माहिती आहे। तारा चांगला प्रश्न विचार आहे का असा आरोप केलेला आहे। मला ना सुख ना दुःख, बळीचा बकरा झाला आणि बकऱ्याचं पुढं काय झालं त्याचं मला ना सुख ना दुःख। असं आहे की शेवटी मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे। मातोश्री म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आणि आमच्या पक्ष प्रमुखांचं निवासस्थान आहे। जर आम्ही काही चूक केली असेल आणि मातोश्रीवरून जर काय आम्हाला समज देण्यात आली असेल किंवा काय आणखीन तुम्ही म्हणता तसं काही झालं असेल तर एक शिवसैनिक म्हणून त्या विषयावर भाष्य करणे योग्य नाही। मी एक छोटा माणूस आहे आणि माझी चूक आहे की मी माझ्यासारख्या छोट्या माणसाला एका मोठ्या माणसाने मला भेटायला यावं अशी मी अपेक्षा करणं चुकीचं आहे। मुळामध्ये अशा पद्धतीच्या दुह्या निर्माण होण्याकरता काहीतरी कारण असावं लागतं। संपूर्णपणे आज ही वेळ नाही, परंतु संपूर्णपणे जर तुम्ही सगळा आढावा घेतलात तर मी नक्कीच सांगेन की मी कुठलंही कारण बनलेलो नाही। त्यामुळे माझ्याकडून काही दुही असण्याचं कारण नाही। खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही। परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला। पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही आणि भास्कर जाधवची ही एवढीशी ओळख पुरेशी आहे की भास्कर जाधवने एकदा शब्द दिला की बदलत नाही। खरं तर या प्रकरणाशी माझा काही संबंध पण नाही, त्या निवडणुकीशी पण माझा काही संबंध नाही, त्या निवडणुकीशी बोलाचालीचा पण माझा काही संबंध नाही। पदाधिकारीच सगळं करत होते, तेच पदाधिकारी माझ्याकडे आले आणि तेच पदाधिकारी अर्ध्यावरनं पळून गेले। आता मी काय करावं? या संदर्भात याच्यावर आता फार भाष्य नको। असं आहे, ते माझे पक्षप्रमुख आहेत। शेवटी माझं जर काय गारणं घालायचं असेल तर मला त्यांच्याकडे घातलंच पाहिजे। त्यामुळं त्यांच्याशी गारणं मला घालावंच लागलं, घातलंच पाहिजे। बोलणं झालं की नक्की झालं बोलणं। माझ्याकडे मला अक्कल पाहिजे होती की मी कोणावर विश्वास ठेवून ही चर्चा करतोय हे मला अक्कल पाहिजे होती। तुम्ही कितीही मला जर सांगितलं तर मी त्याच्यात पडलोच नसतो तर मी खिंडीत अडकलो असतो का?
त्यामुळे माझा रोग कोणावर नाही, माझा रोग माझ्यावरच आहे की मला स्वतःला अक्कल पाहिजे होती की मी ह्याच्यात पडायचं की नाही पडायचं ते. मी पडलो, पण असं खिंडीत मला पकडणं एवढं कोणाला सोपं नाहीये. तुमच्या पक्षातल्या लोकांनी तुम्हाला जागा दिला असं म्हणायचं की विश्वासघात अजिबात नाही, विश्वासघात पण नाही, दगा पण नाही. त्यांनी कदाचित माझी परीक्षा बघितली असेल. पक्षासाठी आताची निवडणूक ही महत्वाची आहे आणि अशा वेळेला दोन नेते परस्पर विरोधी काम करत त्यांनी तुमच्या जाहीरपणे दिसून येत आहे. पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं. कुठे आहे विरोधी काम? कोण करतोय विरोधी काम? दोन नेते कोण काम करतायत? विनायक राऊत तुमच्यामध्ये एक वाक्याला दिसून कुठे आहेत ते? कुठे काम करतायत? तेच विचारलं. म्हणजे मग दोन नेते, आम्ही विरोधी काहीच करत नाही आहोत. मी आता इथे ह्या लोकांनी मला बोलवलं की मी विरोधाला आलो काय रे बा? विरोधाला आलो काय? पक्षाच्याच कामाला आलो. मी विरोधात काहीच करत सभा घेऊन सांगितलं होतं की राजू ढवळेकर हेच आमचे उमेदवार आहेत असं चिपळूण मध्ये सभा घेऊन त्यांनी सांगितलं होतं. जाऊ दे आता त्या विषयामध्ये. कोण किती खरं बोलतो हे प्रत्येकाला माहिती आहे. समोरासमोर बोललोय, समजलं काय? त्या वेळेला पाठीमागं कोण काय बोलतो ह्याच्यात काय तुम्ही समजून घ्या. मुंबई महानगर